मॉमेबल फर्टिलिटी अँड टेस्ट ट्यूब बेबी सेंटर. पालक होण्याचं स्वप्न आता होईल साकार. डॉक्टर एकता जगदीश वाबळे यांच्या मॉमेबल फर्टिलिटी अँड टेस्ट ट्यूब बेबी सेंटर तज्ज्ञांसोबत तुमचं स्वप्न पूर्ण करा. सुरक्षित, यशस्वी आणि विश्वासार्ह उपचार. तुमच्या आयुष्यातल्या सर्वात सुंदर प्रवासाची सुरुवात आमच्यासोबत करा. कारण आम्ही देतोय अद्ययावत तंत्रज्ञान, अनुभवी डॉक्टर आणि वैयक्तिक मार्गदर्शन. आमच्या सेवा IVF, IUI उपचार, वंध्यत्व तपासणी, अंडाणू आणि शुक्राणू गोठवणं म्हणजेच फ्रीजिंग आणि दुसऱ्या प्रयत्नासाठी सल्ला. तेव्हा आई बाबा होणं आता शक्य आहे. कारण तुमचं स्वप्न आमचं ध्येय. ठिकाण 2रा मजला, संजीवन हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर, नाशिक पुणे रोड, हॉटेल प्रसाद समोर, संगमनेर. संपर्क 8080 215 215. संगमनेर तालुक्याच्या राजापूर येथील भीमरत्न तरुण मित्रमंडळाच्या वतीनं भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 134वी जयंती आणि तथागत भगवान गौतम बुद्ध पौर्णिमा महोत्सव विविध कार्यक्रमांनी साजरी झाली. गेली 10 वर्षांपासून भीमरत्न तरुण मंडळ हा महोत्सव साजरा करत आहे. गुरुवारी राजापूर गावातून महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेची भव्य मिरवणूक काढली गेली. या मिरवणुकीत फटाक्यांची आतिषबाजीही करण्यात आली. तर डीजेच्या तालावर महिला आणि तरुणांनी नाचण्याचा आनंद घेतला. दुसऱ्या दिवशी सूरनवा ध्यासनवा फेम अविनाश कदम आणि सहकाऱ्यांचा भीमगीतांचा कार्यक्रम पार पडला. याला सर्वांचा मोठा प्रतिसाद मिळाला. आणि तिसऱ्या दिवशी बुद्ध वंदनेचा कार्यक्रम पार पडला. त्याचबरोबर महाप्रसाद देखील आयोजित केला गेला. याचाही नागरिकांनी लाभ घेतला. या कार्यक्रमासाठी मधुकर वसंत जाधव, ॲडव्होकेट संदीप जाधव, शिवाजी जाधव यांनी भरीव आर्थिक योगदान दिलं आणि सहकार्य केलंय. तर अनेक दात्यांनी देखील हातभार लावलाय. या सोहळ्याविषयी मंडळाचे संस्थापक बाळासाहेब जाधव, दीपक जाधव, अध्यक्ष संदेश जाधव यांनी माहिती दिली. सालाबादप्रमाणे याही वर्षी आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आणि बुद्ध पौर्णिमेचा कार्यक्रम ही मोठ्या आनंदाच्या उत्साहाच्या भरात राजापूर या ठिकाणी साजरी केलेली. आज जर म्हटलं तर सुरुवातीला आपण 1 दिवसात तो कार्यक्रम व्हायचा. आज 3 दिवसात आपण कार्यक्रम घ्यायला लागलो आहे. मिरवणूक 1 दिवस होते. सर्व समाजातील जनता आणि आपले मंडळ सर्व जे भीमरत्न तरुण मंडळ आहे त्यांनी वेळोवेळी जे काही आपल्याला सहकार्य करतायत आणि समाजाने पण आपल्याला भरपूर योगदान दिलेलं आहे. त्यांचं म्हणजे आर्थिक असेल, मानसिक, शारीरिक सगळ्या पद्धतीने त्यांनी आपल्याला जे काही आनंदाच्या या कार्यक्रमासाठी जे काही त्यांनी योगदान दिलं त्याबद्दल मी समाजाचं पहिल्यांदा आणि आपल्या मंडळाचं सुरुवातीला पहिल्यांदा अभिनंदन करतो आणि आभार मानतो. त्या जयंती उत्सव बुद्ध पौर्णिमेच्या निमित्तानं आपण जो प्रोग्राम ठेवला होता तो तालुक्यामध्ये असा ऐतिहासिक प्रोग्राम होता का आपण 3 दिवस हा प्रोग्राम ठेवला होता. 3 दिवसामध्ये समाजाने इतकी साथ दिली का तालुक्यातल्या सगळ्या लोकांनी साथ दिली, गावातल्या लोकांनी पण साथ दिली. काय असा प्रोग्राम ठेवला होता. पहिल्यांदा ठेवलं होतं मिरवणूक, दुसऱ्यांदा ठेवली होती काय ऑर्केस्ट्राला अतिशय उत्कृष्ट लोकांनी साथ दिली. त्यानंतर तिथं ठेवलं भोजनदान आणि बुद्ध पौर्णिमाचं समाधान. आणि यात सगळ्यात महत्त्वाचं असं, सगळ्यात पवित्र स्थान असं का बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी का आम्ही बुद्ध पौर्णिमेचं पूजन केलं याच ठिकाणी, याच जागेवर काय, आणि त्या ठिकाणी आम्ही भोजनदान दिलं. असं राजापूरचा हा एक ऐतिहासिक इतिहास आहे. अतिशय सुंदर इतिहास आहे का राजापूर गावासारख्या इतर गावाने सुद्धा हा इतिहास करावा. दुसरी गोष्ट अशी का आम्ही राजकीय क्षेत्रातल्या कोणत्या माणसांना या गोष्टीमध्ये इन्व्हाइट केलेलं नाही. हे समाजाने याचा अभ्यास करावा असे मी प्रामाणिकपणे समाजाला विनंती करतो. सालाबादप्रमाणे याही वर्षी 134वी भीम जयंती
बौद्ध पौर्णिमेचा प्रोग्राम या ठिकाणी करतोय आम्ही। या पाठीमागे साधारण 10 वर्षापासून ही परंपरा आम्ही आमच्या मंडळाने, भीमरत्न मंडळाने कायमस्वरूपी चालवलेली आहे। खूप मोठ्या प्रमाणात उत्साह आम्ही या ठिकाणी साजरा करतो। दरवर्षी 2 दिवसाचा कार्यक्रम असतो, प्रामुख्याने यावर्षी आम्ही 3 दिवसाचा कार्यक्रम केला। त्याच्यात पहिल्या दिवशी सर्व महामानवांची प्रतिमांची मिरवणूक मोठ्या प्रमाणात सर्व समाज एकत्र येऊन खूप मोठ्या प्रमाणात आम्ही साजरी केली। त्यानंतर दुसऱ्या दिवशी अविनाशजी कदम यांचा भीमगीतांचा कार्यक्रम मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात आला। आणि आज तिसरा दिवस, आज बौद्ध प्रतिमेची या ठिकाणी पूजापाठ वगैरे करून संध्याकाळी सर्वांना भोजनदानाचा या ठिकाणी आस्वाद घेतला। अशा पद्धतीनं 3 दिवसाचा त्रिदिवसीय कार्यक्रम खूप छान पद्धतीनं मंडळातील सर्व सदस्य, कार्यकर्ते, पदाधिकारी, सर्व गावातील कार्यकर्ते यांनी खूप महत्त्वाची साथ दिली आणि अशा पद्धतीनं यांच्या सर्वांच्या सहकार्याने या ठिकाणी खूप चांगला असा प्रोग्राम या ठिकाणी घडून आला। यावेळी भीमरत्न तरुण मंडळाचे संस्थापक बाळासाहेब जाधव, दीपक जाधव, मार्गदर्शक यादव जाधव, बाळासाहेब रामभाऊ जाधव, संयोजक रामदास सुरळकर, मंडळाचे अध्यक्ष संदेश जाधव, उपाध्यक्ष मुकुंद जाधव, कार्याध्यक्ष मनोहर जाधव, खजिनदार शिवाजी जाधव, सहखजिनदार तुकाराम जाधव, सचिव राहुल जाधव आणि मंडळाच्या सर्व सदस्यांनी या सोहळ्यासाठी सहकार्य केले। तर राजापूर ग्रामस्थांनी देखील या कार्यक्रमाला मोठ्या संख्येनं उपस्थिती लावून सहकार्य केलं। सुखदेव गाडेकर, सी न्यूज मराठी, संगमनेर। आपण आपल्या गाडीची सर्व्हिसिंग रेग्युलर करतो, मात्र आपल्या शरीराच्या सर्व्हिसिंगचं काय? तर काळजी करू नका, कारण संगमनेरमध्ये आपल्या सेवेत दाखल झालंय ॲजिलस डायग्नोस्टिक्स। साक्षी पॅथॉलॉजिकल सर्व्हिसेस अंतर्गत सुरू असलेल्या ॲजिलस डायग्नोस्टिक्समध्ये 82 प्रकारच्या शारीरिक रक्तलघवी चाचणी फक्त 2300 रुपयात। भारतातील विश्वसनीय नाव असलेल्या या डायग्नोस्टिक्समध्ये ॲलर्जी टेस्ट, थायरॉइड टेस्ट, कॅन्सर मार्कर तसेच इतर ॲडव्हान्स टेस्टसाठी आजच संपर्क करा। साक्षी पॅथॉलॉजिकल सर्व्हिसेस, कृष्णा प्राईड, पहिला मजला, जठार हॉस्पिटल जवळ, ताजनेमाळा, संगमनेर। संपर्क 9822 26 35 63 आणि 88 30 16 14 08।